नवचैतन्य प्रकाशन मुंबई ही फार जुनी संस्था, जवळजवळ 40 वर्ष या प्रकाशनाच्या कार्यात त्यांचं काम चालू आहे. जवळजवळ 1100 पुस्तकं त्यांनी प्रकाशित केली आहेत. 350 नामवंत साहित्यिकांची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांना सर्वात मोठा पुरस्कार प्रकाशनाचा महाराष्ट्र शासनाचा मिळाला आहे 2011 रोजी. प्रथमच प्रकाशन क्षेत्रात उद्योगश्री पुरस्कार त्या संस्थेला मिळालेला आहे. भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे चरित्र इंग्रजी, मराठी, गुजराती व हिंदी अशा 4 भाषेत त्यांनी प्रसिद्ध केले आहे. अशी मोठी प्रदीर्घ अनुभव असलेली संस्था, त्यांचे संस्थापक प्रकाशक शरद मराठे यांना विनंती करतो की त्यांनी स्वागत करावं. व्यासपीठासमोर असणारे सर्व साहित्यप्रेमी आणि खास करून आदरणीय मनोहरबाईंचे सर्व चाहत्यांचे मी शरद मराठे नवचेतन प्रकाशन त्याचप्रमाणे मंगलाताई खाडीलकर यांच्या वतीने अंतःकरणपूर्वक स्वागत करतो व धन्यवाद देतो. आज बाईंच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून मंगलताईंनी लिहिलेल्या एक मनोहर कहाणी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज त्या मॅनेजर ब्रेगांच्या पवित्र सभागृहात संपन्न होत आहे. त्याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे आणि त्याचे सारे श्रेय मी गोवा प्रदेश कार्याच्या सर्व टीमला देत आहे. आता या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी अतिशय आपल्याला कर्तव्यदर्श, कर्तव्यकठोर आणि कर्तव्यप्रिय असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत लाभलेले आहेत. याशिवाय आता आपण इतर व्यासपीठावरील सर्व आदरणीयांचे अमोघ वक्तृत्व, भाषेवरचे प्रभुत्व आणि विचाराचे प्रचंड छेद ऐकण्यासाठी आणि पुस्तकाची पार्श्वभूमी ऐकण्यासाठी उपस्थित आहात. त्यामुळे या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा आता होणार आहे. मी भाईंचं नुसतं एक गुण सांगतो इथे की त्यांनी त्यांचं बहुमन अष्टपैलू व्यक्तिमत्व, बहुआयामी व्यक्तिमत्व, चतुर्थ व्यक्तिमत्व तत्सम शब्द वापरून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन करता येण्यासारखे नाही, तर ते केवळ कुठल्याच स्केलपट्टीने मोजता येण्यासारखे नाही, एवढे ते अद्वितीय, अतुलनीय आणि अवंदनीय असे आहे. भाईंचे व्यक्तिमत्व हे त्यांना एकदम मिळालेले, एका रात्रीत मिळालेले यश नाही, तर त्यांच्या अंगी असलेले यश, त्यांच्या प्रामाणिकपणा, पारदर्शीपणा या सर्वांच्या गुणांच्या वृक्षाला लागलेले यशाचे फळ आहे असे मी समजतो. भाईंना प्रत्येक आपल्या मतदारांचा भूमिका कळत होता, अश्रू कळत होता आणि शब्द कळत होते, म्हणून ते राजकारणी क्षेत्रात यशस्वी झालेले आहेत. ते गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून, केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून त्यांचा काळ सुवर्णाक्षर लिहावा असा काळ झालेला. अशा देवतुल्य व्यक्तिमत्वाचे चरित्र मला नवचेतन प्रकाशनास प्रसिद्ध करण्याची मंगलताईंनी संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा अतिशय ऋणी आहे. एवढे बोलून माझे 2 शब्द पुरे करतो. धन्यवाद. तेव्हा गोव्याच्या बाहेर राहून गोव्याच्या या लोकनेत्याबद्दल लिहित असताना मला कुणाचा तरी आधार हवा होता. मी योग्य मार्गाने चाललेले आहे का याबद्दल मला कुणाचं तरी मतांतर हवं होतं. इथे आल्यानंतर या सगळ्या प्रवासामध्ये मला कोणीतरी सोबत हवं होतं आणि ती सोबत मला गोवा भाजप कार्यकारिणीने दिली. संजीव देसाई, सतीश धोंड आणि सदानंद तानवडे साहेब यांच्याशी एकदा मी बोलले काय आणि संपूर्ण गोवा भाजपची कार्यकारिणी माझ्या मागे उभी राहिली. हे सारं सोपं नव्हतं. मुळामध्ये चरित्राच्या वळण वाटा या मोठ्या निसरड्या असतात. कधी हिरवगार विस्तीर्ण पठार मिळतं, कधी डोंगर कड्यापर्यंत जाऊन पोहोचवणारी एक अशी निरुंद वाट मिळते, कधी चकवा लागतो आणि पुन्हा पुन्हा तुम्ही त्याच जागी येऊन उभे राहता आणि नंतर स्वच्छ अशी वाट दिसू लागते. तो माणसाला मोह होतो की आपण शोभादर्शकातून आता पुढे पाहायला लागलो आणि शोभादर्शकातून पाहिल्यानंतर वास्तवातले रंग
आणि आपल्या कल्पनेतले रंग आणि आकार यांची सरमिसळ व्हायला लागते आणि चरित्र लेखनाच्या दृष्टीने ती पहिली धोकादायक गोष्ट असते. मग तो शोभादर्शक मोठ्या महाप्रयत्नानं तुम्हाला बाजूला सारावा लागतो. दुर्बीण हातात घेऊन त्या संपूर्ण प्रवासाकडे पाहायला लागलं तर मग लक्षात येतं की आपल्याला तो हिरवा ऐवज नजरेत आलेला आहे, पण त्याच्या सोबतच नकोसे वाटणारे असे आकार आणि नजरेला खुपणारे रंग सुद्धा आपल्याला दिसायला लागले आहेत. आता आपल्या लेखनात ते उतरले तर हा असा सगळा संभ्रम निर्माण होत असतानाच चरित्र लेखिका म्हणून एक गोष्ट मला उमजली की लख स्वच्छ नजरेनं मागचा काहीही विचार न करता लेखनाला सुरुवात करायची, आणि ती तशी मी केली. आणि मग त्यानंतर खरं तर 2006 साली सुरू झालेला हा प्रकल्प, त्याचं झालं होतं मंडळी असं की गोव्यामध्ये एक कलावंत, निवेदिका, सूत्रसंचालिका म्हणून मी येत होते आणि गोयकार मंडळींचा विश्वास असा होता की त्यांच्या शासकीय कार्यक्रमांचं सूत्रसंचालन सुद्धा मी करत होते. अशा वेळेला 2000 ते 2005 या कालावधीमध्ये एका चैतन्यशील अशा व्यक्तिमत्वाचा प्रथम व्यासपीठावर आणि नंतर प्रत्यक्ष असा माझा परिचय झाला. त्यांचं साधं बोलणं, परंतु अतिशय ऊर्जावान असं त्यांचं वागणं, त्यांचा साधा महोदय अशा एकंदरीतच प्रकारचा पोशाख अजिबात न घालणारे असे हे मुख्यमंत्री मला भारताच्या नकाशावर पहिल्यांदा दिसत होते. आणि एक कलावंत, एक लेखिका आणि एक सूत्रसंचालिका म्हणून या व्यक्तिमत्वाविषयी मनात उत्सुकता निर्माण झाली. 2006 साली त्यांच्यातला अतिशय धडाडीचा असा विरोधी पक्ष नेता मी पाहत होते आणि मला असं वाटलं की भारतातल्या विविध नेत्यांना पाहायची, बोलायची संधी मला मिळते, पण हा माणूस वेगळा आहे, ह्या माणसाबद्दल आपण जाणून घ्यावं. सरळ धडकले. त्यानं म्हटलं तुमच्याबद्दल मला लिहायचंय. ते म्हणाले लेख असेल तर देतो. म्हटलं नाही, मला तुमच्याबद्दल पुस्तक स्वरूपात लिहायचंय. ते म्हणाले घाई किती आहे. म्हटलं अजिबात नाही, वर्षानुवर्ष थांबायची आणि तुमच्या कर्तृत्वाचा आलेख जोखायची माझी तयारी आहे एक लेखिका म्हणून. पण मला जे जाणवलंय ते तुमच्या विचारांसह, तुमच्या कृतीसह, तुमच्या धोरणांसह त्या पुस्तकात यावं. आणि अतिशय प्रामाणिकपणे राज्याचा शकट हाकत असताना निस्पृहता, प्रामाणिकपणा, प्रागतिक विचार यांच्या जोरावरती एक मुख्यमंत्री एका छोट्याशा पाचूच्या बेटाला देशाच्या नकाशावरती एका महत्वाच्या स्थानी नेऊन पोहोचवतो. तो कसा पोहोचवतो, ती ऊर्जा तो आपल्या सगळ्या नागरिकांमध्ये कसा संक्रमित करतो आणि विरोधी पक्ष नेता म्हणून सुद्धा आपली जबाबदारी सांभाळत असताना त्या धोरणांचा कसा पाठपुरावा करतो हे मला लोकांना दाखवायचे. घाई त्यांनाही नव्हती, मलाही नव्हती. 4 ते 5 अतिशय उत्तम आणि प्रदीर्घ मुलाखती मला दिल्या, त्या सुद्धा उपाशी पोटी. तुमचे भाई तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती, त्यामुळे त्या 2-4 तासामध्ये चहा आडरे माका एवढं म्हटलं की भाईंचं काम व्हायचं. माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला खूप भूक लागलेली असायची. साधारण 2 तासानंतर भाईंच्या लक्षात यायचं की या बाईला बहुधा सर्वसामान्य माणसांसारखी भूक लागते. मग ते मला म्हणायचे की तुम्हाला काही खायचं असेल तर खा, पण आपल्या समोरच्या माणसाला चहा सोडून दुसरं काही नको असं म्हटल्यानंतर मला प्रचंड संकोच वाटायचा आणि एखाद दुसरं बिस्किट असं चोरून खावं तसं मी खायचे आणि या माणसाचं बोलणं टिपून घ्यायचे. त्यानंतर मात्र त्यांच्या मनात असून सुद्धा आणि त्यांनी परवानगी दिलेली असून सुद्धा हा प्रकल्प मला पूर्ण करता आला नाही. कारण भाईंच्या संदर्भात वर्तमानपत्रातून वाचणं वेगळं, भाईंचं भाषण ऐकणं वेगळं, त्यांचा तो दस्तऐवज जपून ठेवणं हे वेगळं, पण भाईंना त्या सगळ्या संदर्भात काय वाटतं आणि त्यांची भूमिका काय आहे हे भाईंनी स्वतः मला लेखक म्हणून समजावून सांगणं हे वेगळं. त्यामुळे सारांश हा पुस्तकाचा लेखन प्रपंच मला गुंडाळून बाजूला ठेवावा लागला. त्यानंतर मात्र त्या नेत्याचं पुढे पुढे जाणं मी पाहत होते. परंतु एक लेखक हा आपल्या हातातला प्रकल्प कधीही सोडत नाही. त्याचं मन त्याचा पाठपुरावा सतत करत असतं आणि त्यामुळेच ते संरक्षण मंत्री झालेले असताना किंवा त्यांचं त्याच्या आधीचं मुख्यमंत्रीपद, त्यावेळेला त्यांनी घेतलेले निर्णय बुद्धिमंतांना, प्रज्ञावंतांना आणि अनुभवी मंडळींना ते पटले न पटले, त्याबद्दल झालेली चर्चा, हे सगळं डोळसपणे माझं मन कुठेतरी टिपत होतं. पण उत्पद्यन्ते विलीयन्ते दरिद्राणां मनोरथाः असं म्हणतात, तसं पुस्तकाचं काम मी बाजूला ठेवून दिलेलं होतं. मनात अतिशय निराशा दाटून आलेली होती आणि त्या काळामध्ये ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर आणि गोव्याचेच दुसरे सुपुत्र पंडित
पंडित प्रभाकर कारेकर यांची चरित्र लिहून मी हातावेगळी केली. पण कुठेतरी अपूर्णता अशी मनामध्ये होती. पण एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व माझ्या समोरच उंच उंच चाललेलं होतं. टीकेचे हार प्रहार ते झेलत होतं. राजकारणाच्या त्या चक्रव्यूहात कधीतरी अभिमन्यू सारखे अडकून पडलेले असे भाई दिसत होते. पण या सगळ्यामध्ये एक कळत होतं की भाईंचा प्रामाणिकपणा, त्यांची निस्पृहता, त्यांची राष्ट्र प्रथम ही वृत्ती आणि नेहमी पुढच्या काही दशकांमध्ये माझं राज्य आणि माझं राष्ट्र कुठे असेल याचा विचार करण्याची त्यांची अतिशय महत्वाची कुवत, या सगळ्या गोष्टींचा मी विचार करत होते. पण एक माणूस जो माझ्या बोलण्यातला होता तो आता इतका उंच चाललेला होता की त्याला साधा फोन करून त्रास द्यावा असं सुद्धा वाटत नव्हतं. आणि म्हणून ते सगळं बाजूला ठेवलेलं बाळ ज्या क्षणाला भाई असाध्य अशा आजारानं आजारी पडले असं म्हणता येणार नाही, कारण त्यांचं काम थांबलं नाही. पण त्या आजारानं त्यांना बांधून ठेवायचा प्रयत्न केलेला आहे हे ज्या वेळेला लक्षात आलं आणि मग त्यांच्या एका झुंजार वृत्तीनं आयुष्य जगणाऱ्या माणसाच्या आयुष्यातले काही दिवस उरलेले आहेत असं ज्या वेळेला वाटत राहिलं, तेव्हा गोव्यातल्या तुम्हा मंडळींना जेवढं वाईट वाटत होतं तेवढं गोव्याबाहेर राहिलेल्या आम्हाला सगळ्यांना वाईट वाटत होतं. या माणसाशी बोलण्याचं आपलं स्वप्न अपूर्ण राहणार आहे ह्याची मला पूर्ण कल्पना होती. आणि मग पुस्तक लिहिण्याचं कुठेही डोक्यात नव्हतं. हाऊ इज द जोश हा त्यांनी विचारलेला प्रश्न तुम्ही प्रत्यक्ष पाहिलात, तुम्ही त्याला उत्तर दिलं. पण आम्ही तिथं नव्हतो. आम्ही टेलिव्हिजनवरनं हा सगळा प्रकार पाहिला आणि त्यावेळेला आपल्या आपल्या घरात बसून त्यांच्यावर प्रेम करणारी आमच्यासारखी माणसं खूप रडली. त्यानंतर फक्त त्यांची चौकशी करणं आणि अर्धवट उत्तर हाती लागणं एवढंच आमच्या हातात होतं. पण ज्या वेळेला भाई गेले त्यावेळेला मात्र असं वाटलं आपल्या हातामध्ये भाईंच्या 4 प्रदीर्घ मुलाखती आहेत. 50 पानांचा ऐवज आहे माझ्याकडे मी लिहिलेला, ज्या माझ्या बरोबर लिहिण्याचं भाईंनी स्वतः कौतुक केलेलं आहे, त्यांनी स्वतः संमती दिलेली आहे. मग मी हे पुस्तक का अर्धवट ठेवते. आणि मग त्यानंतर ज्या वेळेला मी हे पुस्तक लिहायला घेतलं त्यावेळेला पहिल्यांदा संजीव देसाई, सतीश धोंड आणि सदानंद तानवडे यांच्याशी मी बोलले. माझ्या मागे उभे राहा, पुढची वाट मला माहिती आहे कशी जायची ती. आणि मग भाईंचे मित्र, भाईंचे सहकारी, भाईंचे कुटुंबातली माणसं, आज मला इथे उत्पल दिसतोय, अभिजात दिसतोय, ज्योतिताई दिसत आहेत, लताताई दिसत आहेत, ह्या मंडळींनी, अवधूतजी दिसत आहेत, या सगळ्या मंडळींनी माझ्या हाती एक वेगळा कौटुंबिक असा भाई ठेवलेला आहे. त्याचबरोबर त्यांचे सहकारी, त्यांचे सहयोगी, त्यांचे विरोधक, त्यांचे विश्लेषक, त्यांच्या सोबत उमेदवारीच्या काळापासून ते उत्तुंगतेच्या काळापर्यंत त्यांची पाठराखण करणारे इतकंच नव्हे तर त्यांना विरोध करणारे सुद्धा पत्रकार, अशा सगळ्या मंडळींना मी एकत्र घेतलं. तुम्ही मला नाव सांगायचं आणि त्या माणसाकडे धावत मी पोहोचायचं. हा सगळा प्रकार गेले 1.5-2 वर्ष माझं स्वतःचं कार्यक्रमातलं सगळं व्यस्त होणं सांभाळून मी करत होते. प्रचंड समाधान वाटत होतं आणि त्याचबरोबर असं वाटत होतं की काही गोष्टी यातल्या आपल्याला कळतील का. पण मगाशी म्हटलं तसं की चरित्र लेखनाच्या वाटेवरती अतिशय स्वच्छ नजरेनं उभं राहायचं आणि तुम्हाला काय माणूस दिसतो तो बघायचा आणि तो मांडायचा. मी नेमका हाच प्रयत्न केला. प्रत्येक वेळेला मला असं वाटायचं की भाई बरोबर आहे. जिथून कुठून भाई असतील तिथून त्यांना कळत असेल की कधीतरी त्यांच्या समोर मी संकल्प सोडला होता आणि तो संकल्प मी पूर्ण केला. या गोष्टीचं मला प्रचंड समाधान. आणि हे पुस्तक या सगळ्या मंडळींनी जर मला मदत केली नसती तर झालं नसतं. गोव्यातली माणसं माझ्याशी मनमोकळेपणाने बोलली नसती तर गोव्यातल्या माणसाला पर्रिकरांबद्दल काय वाटतं हे मला कळलं नसतं. पण साधं टॅक्सीत बसलं तरी टॅक्सीवाला मला सांगायचा, हा पूल ताई भाईनी स्वतः रात्र जागून बांधून काढला. हा त्यांचं ते हा मला इतकं गोड वाटायचं. आमच्या बाईला तोंडात पावचा नाश्ता खूप आवडतो. हा मुड्डूशा बाईला भयंकर आवडतात. हे सगळं मला सांगायची काय गरज होती. त्या सर्वसामान्य माणसाला थोडंच माहित होतं की मी भाईंवर पुस्तक लिहित होते. त्याचबरोबर अनेक पत्रकार भाईंचं पूर्वीचं वागणं, भाईंचं आत्ताचं वागणं, त्याच्यानंतर भाईंचे पटलेले आणि न पटलेले निर्णय, ह्या सगळ्याबद्दल माझ्याशी खूप मोकळेपणाने बोलत होते. कोण कुठचे भाईंच्या बरोबर भाईंच्या फॅक्टरीत काम करणारे त्यांचे सहयोगी इद्रिस गिलिटवाला मला आठवतात.
त्यांचं नाव कोणीतरी मला दिलं, मी त्यांच्याकडे जाऊन पोहोचले, त्यांना म्हटलं भाईंबद्दल बोला. तो मनुष्य बोलण्याच्या अगोदर रडला, म्हणाला मला शोधून काढलं. म्हटलं अर्थात, तुम्ही भाईंच्या किती जवळचे आहात, मला हवंय तुम्ही बोललेलं. आणि मग इद्रिस गिलिटवाला भाईंच्या बद्दल जे बोलतात त्याच्यातून मला एक लक्षात येतं की भाईंनी राष्ट्र प्रथम हेच धोरण ठेवलेलं आहे. भाईंसाठी सर्व धर्मातली माणसं ही एका ठाई मोजण्याचे भारताचे नागरिक होते. भाईंनी त्यात कधीही अंतर ठेवलं नाही. हा भाईंचा एक मोठा गुण होता जो माझ्या लक्षात आला. तुम्ही पुस्तक वाचाल तेव्हा इद्रिस गिलिटवाला तुम्हाला मिळेल. मी इथे कैलास नाईकचा उल्लेख करणार आहे. कैलासला म्हटलं भाईंच्या अगदी जवळची माणसं मला आणून दे रे, खूप जवळची माणसं, भाईंच्या एका इशाऱ्यावरती उठणारी, त्यांच्या शिव्या खाणारी, त्यांचे रागलोभ झेडणारी आणून दे रे. म्हणाला देतो. आणि मग भाईंचे काही अंगरक्षक, भाईंची शुश्रूषा करणारी माणसं, ही सगळी मुलं मला भेटली. आणि माझ्या लक्षात आलं की एक फोटो मी बघितला होता, त्यात भाईंचा अंगरक्षक असा लोकांचे कड तोडत असा हात मध्ये आणणारा होता. आणि त्या मुलाचे ते मोठे मोठे डोळे बघितले. त्याचं आडनाव मला महत्वाचं नव्हतं, पण मला असं वाटलं की गोयकरांच्या प्रेमाने, त्यांच्या राग लोभानी ह्या सगळ्यांनी या माणसाला मोठं केलेलं आहे, या माणसाला सावरलेलं आहे. माणूस असाच मोठा होत नाही, तो त्या प्रेमाच्या जमिनीवर मोठा होत असतो, त्या प्रेमातून तो उगवत असतो. झुंजार वृत्ती अशीच येत नाही. संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी नेमकं काय केलं हे मला एखाद्या लहान मुलासारखं समजून घ्यावं असं वाटलं. आणि मग माझ्या लक्षात आलं की आपली स्वदेशी शस्त्रास्त्र संसाधनं, आपली शस्त्र अस्त्र, ही सगळी स्वदेशी उत्पादनं ह्यांना प्रोत्साहन मिळावं, त्यांच्या विक्रीच्या वाटा जागतिक बाजारपेठेमध्ये मोकळ्या व्हाव्या, यासाठी या माणसाने जीवाचं रान केलेलं आहे. 1 रँक 1 पेन्शन यासारखा मुद्दा या माणसाने ज्या तडफेनं आणि ज्या समय सूचकतेनं सोडवलेलं आहे त्याबद्दल प्रत्येक भारतीयांनी त्याचं ऋणी असलं पाहिजे. कामच केलं नाही तर प्रश्न निर्माण होत नसतात, निर्णयच घेतले नाहीत तर वादविवाद होत नसतात. पण मग कुठलंही मंत्रालय हे साचलेल्या चिखलासारखं होतं, असं आपलं संरक्षण मंत्रालय भाईंनी होऊ दिलं नाही. हा भाईंचा मोठेपणा आहे. भाईंच्या प्रत्येक मताचा आपण स्वीकार करू असं नव्हे. राजकारणी पूर्ण विचारांती आणि पूर्ण अभ्यासांती जरी निर्णय घेत असले तरी त्याचा प्रत्येक निर्णय बरोबर असेलच असं सांगता येत नाही. तसा तो नसतोच, तो आपल्याला पटतो असंही नव्हे. पण बुद्धिवंत असोत, आम जनता असोत, प्रत्येकाने त्यांच्या प्रामाणिकपणावरती कधीही संदेह व्यक्त केला नाही. मला असं ज्या माणसांकडनं अपेक्षा पण नव्हती, लताताई तुम्ही काय बोलाल मला अपेक्षा पण नव्हती, पण लताताईंनी मला त्यांचा, मी तुम्हाला पेपर फोडणार नाहीये म्हणून मी सांगणार नाहीये, पण लताताईंनी मला जे सांगितलेलं आहे, माझा आदर कित्येक पटीनं या माणसाबद्दल वाढला. कोणीही न शिकवता जगातल्या कित्येक कला या माणसाला येत होत्या, ज्याचा गवगवा त्यांनी कधी केला नाही. तुमचे आम्ही खरंच मनापासून खूप आभारी आहोत, कारण गोव्याच्या मातीनं भारतीय राजकारणाला हा असा माणूस दिला. गेली 30-35 वर्षाचं केवळ गोव्याचंच नव्हे तर जे भारताचं राजकारण आहे, त्या भारताच्या राजकारणावर आपल्या विचारांची, आपल्या निर्णयांची, आपल्या धोरणांची पदचिन्ह उमटवून दिगंताच्या प्रवासाला गेलेला आणि तरीही आपल्यात असलेला असा हा माणूस आहे. हा जसा माणूस मला कळला, फार तर मला खूप 100% कळला असं मी कसं म्हणून. इतकं मोठं व्यक्तिमत्व मला सगळं कळेल असा आव मी कसा आणू, मी तो आणणार नाही. पण एक सांगते, भाबड्या भक्तीनं नव्हे, तर्काची कानच घेऊन नव्हे, तर माणूस म्हणून या राजकीय व्यक्तिमत्वातला माणूस शोधून काढण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि त्याबद्दल त्यांचे मित्र, कुटुंबीय, सहकारी, सहयोगी, पत्रकार, विश्लेषक आणि मला मदत करणाऱ्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभारी आहे. मला माननीय मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतलं एक वाक्य अतिशय आवडलं. ते म्हणजे भाईंच्या मनामध्ये भांगराळे गोय ही संकल्पना होती आणि त्या भांगराळे गोय करण्याच्या दृष्टीनं मुख्यमंत्री म्हणून एक पाऊल जरी मी पुढे टाकलं तरी मला असं वाटतं भाईंना मग सांगावं
की भाई हांवें केलें हां, भाई हांवें केलें हां तुझ्या स्वप्नातले भांगराळे गोंय, अशा विचारांचा मुख्यमंत्री त्यांचे अनुगामी म्हणून आपल्याला या व्यासपीठावर नव्हे तर या राज्यासाठी मिळालेलं आहे. ही माझ्या दृष्टीनं अतिशय सकारात्मक अशी घडलेली घटना आहे. मी एवढंच म्हणेन की तुम्हा सगळ्यांचे, विशेष करून गोवा भाजप कार्यकारिणीचे, पुस्तकाची अतिशय उत्तम निर्मिती करणाऱ्या शरद मराठेंचे, त्यांची तब्येत बरी नव्हती तरी ते आलेले आहेत आणि आमच्या मुद्रक असलेल्या माझ्याबरोबर या पुस्तकाला कमीत कमी चुका ठेवून किंवा अतिशय चुका न ठेवता त्याला अतिशय चांगलं रूप देण्याचं काम करणाऱ्या आमच्या मुद्रक चेतना बडके असो. मला कधीही फोटो पाहिजेत म्हणून उत्पलच्या मागे मी किती लागलेले. उत्पल आता आपलं फक्त एक पत्र फक्त त्या पुस्तकात आपल्याला घालायचं राहिलं, पण ज्याच्यामध्ये स्वदेशातल्या वैद्यकीय व्यवस्थेवर आपला संपूर्ण विश्वास दर्शवणारे भाई हे आपल्याला त्या पत्रातनं दिसले. ह्या मंडळींना मी वेळी अवेळी त्रास दिलेला आहे आणि या मंडळींनी मला सर्व प्रकारचं सहकार्य केलेलं आहे. पुन्हा एकदा मी भाईंच्या स्मृतीशी नतमस्तक आहे, तशीच मी तुम्हा सगळ्यांशी नतमस्तक आहे. तुम्ही होता, तुमचा सकारात्मक दृष्टिकोन होता, तुमचं प्रेम होतं भाईंच्यावरचं, माझ्यावरचं नव्हे, आणि म्हणून मला भाई टिपता आले. मी एवढंच म्हणेन, माझ्या हातातला कुठचाही विषय मी आयुष्यभर सोडत नाही. त्यामुळे यात मला जेवढं जेवढं पुढे कळत जाईल तेवढं तेवढं या पुस्तकामध्ये मी पुन्हा पुन्हा नोंदवत जाईल आणि पुस्तकाला पूर्णत्वाला नेण्याचा मी प्रयत्न करेन. भाईंच्या प्रतिमेला मनपूर्वक नमस्कार करून गोवा भाजप कार्यकारिणीचे सदानंद तानवडेंजी यांचे मनपूर्वक आभार मानून माझे 2 शब्द मी पूर्ण करते. आपल्या सर्वांच्या वतीनं मी विनंती करतो माननीय मुख्यमंत्री यांना की गोव्याचा प्रतीक लाबण दिवा व शाल देऊन त्यांचा सन्मान करावा. मनोहरभाईच्या दुसऱ्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज चे पुस्तक एक मनोहर कथा या पुस्तकाचे प्रकाशन जाल्लें आसा. या सोहळ्याक व्यासपीठाचेर उपस्थित गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, एक मनोहर कथा या पुस्तक बरोवपी लेखिका सौ मंगलताई खाडीलकर, ज्यांच्यानी हे पुस्तक प्रकाशन केलें ते पुस्तकाचे प्रकाशक नवचैतन्य प्रकाशन मुंबई याचे शरद मराठे, मनोहरभाईची घरची मंडळी, मनोहरभाईचे पुत्र, भाव, भयणी, घरची सगळी मंडळी, मनोहरभाईचे चाहते, आमच्या गोंय राज्याचे उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार
भारतीय जनता पार्टीचे सगळे पक्षाचे नेते, गोंय भरल्यान भाईचे सगळे चाहते, भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते, पत्रकार भाव आनी भयणांनो, एक पुस्तकाचे प्रकाशन आज हांगा जाल्लें आसा. कारण आमी हाच्या पयलीं 2-4 पुस्तकांचे प्रकाशन जालें, पण हे जे पुस्तक प्रकाशन जिणे बरयलें ते लेखिकेन बऱ्या तरेन एकूण 20-25 मिनटां आमच्या समोर खऱ्या अर्थान मनोहर भाई तांच्यांनी आपल्या उलोवपान उबो केल्लो आसा. कारण ह्या पुस्तक आनी बाकीच्या पुस्तकां भितर एक फरक आसा. कारण तांच्यांनी ज्यो मुलाखती घेतिल्ल्यो ते भाई जिवंत आसतना ज्यो मुलाखती त्यो मुलाखती आसाच, पण हाच्या व्यतिरिक्त भाईच्या जिवना भितर आयिल्ले वेगवेगळे सामाजीक क्षेत्र आसत, राजकीय क्षेत्र आसत, भाईचे मित्र मंडळी आसत, भुरग्यापणाचे मित्र आसत, घरची मंडळी आसत, हांच्या बरोबर जो सहवास भाईचो जालो, राजकारण म्हणून आमी सगळे राजकीय क्षेत्रातले नेते, त्यांच्या बरोबर वावुरपी सगळे कार्यकर्ते, संघान ज्या वेळार भाई काम करताले त्या वेळार संघाचे त्यांचे सगळे स्वयंसेवक, ह्या सगळ्यांची एक वेगळ्या पद्धतीची मुलाखत ही मंगलाताई खाडीलकर हांच्यांनी एक बऱ्या तरेन जिवंतपणा तातूंत तांच्यांनी हाडिल्लो आसा. आनी म्हाका खात्री आसा तें पुस्तक ज्या वेळार आमी वाचताले त्या वेळाचेर खऱ्या अर्थान मनोहर भाई आमच्या दोळ्या समोर तांच्यांनी जो उबो केल्लो आसा ती तांची ही जी आसा हें आमकां बऱ्या तरेन दिसतलें. आमकां सगळ्यांक खबर आसा की गोंया भितर मनोहर भाई तांच्यांनी ज्या तरेन वर्णन केलें, गेले 1.5-2 वर्सां तांचें गोंया भितर येवप जातालें, वेगवेगळ्या बरोबर बसप जातालें, उलयतालीं ती, आनी बऱ्याच भागा भितर आमी तांकां एखादें जर सांगलें तांकां वचून पर्सनली मेळ्ळ्या नंतर तांच्यांनी जें कितें सांगलें आसा तें बरोबर काय ना, आपण जें बरोवन काडलेलें आसा हें सगळें बरोबर आसा की चूक आसा हें परत एकदां वाचून समोर येवन दाखोवप, हें बऱ्या तरेचें तांच्यांनी कश्ट घेवन हें पुस्तक पूर्ण केल्लें आसा. तांचें म्हणणें आसलें की कशा तरी पद्दतीन हे आपल्याक दुसऱ्या पुण्यतिथीच्या निमित्तान आपल्याक तें प्रकाशन करपाक जाय, आनी त्यामुळे आज तो योग हांगा आयिल्लो आसा. आनी त्या प्रकाशन सोहळ्याक छोट्या, कारण जी आज सगळी कडेन निवडणुका आसात आनी कोड ऑफ कंडक्ट आसून सुद्दां सामकी व्हेरी शॉर्ट नोटिसीचेर हें पुस्तक प्रकाशन करपाचें आयोजन केलें आनी मोठ्या संख्येन तुमी सगळे तांचे चाहते आज हांगा उपस्थित आसात. मनोहर भाई हांच्यांनी गोंयच्या राजकारणाचेर एक वेगळी छाप आपली मारिल्ली आसा. कारण इलेक्टरल पॉलिटिक्सा भितर 1991 ज्या वेळार तेंच्यांनी लोकसभेची निवडणूक लढयली आनी 94 ते आमदार जाले, आनी त्या नंतर तांच्यांनी 1991 ते 2019 ते असं पर्यंत 28 वर्सां ह्या इलेक्टरल पॉलिटिक्सा भितर तेंच्यांनी एक वेगळी छाप दिली, आपलो एक वेगळेपण तांच्यांनी दाखोवन दिल्लें आसा. कारण राजकारणा भितर आसून सुद्दां एक वेगळ्या पद्धतीचो व्यक्ती कसलोच कलंक न लायता. म्हणजे आमी पळयतात की एखाद्या राजकारणा भितर आसतना एक वेगळ्या पद्धतीचे जो लोक पळोवपाचो दृश्टिकोन आसता हो त्यांच्या संदर्भात एक वेगळो आसूं शकता, अशा तरेचो छाप तांच्यांनी ह्या राजकीय क्षेत्रा भितर आपलो दवरलो, गोंया भितर दवरलो, देशा भितर दवरलो. हे सगळें आसतना आमी पळयलें की तांच्यांनी वेगवेगळ्या फिल्डा भितर म्हाका दिसता आमी बऱ्याचदा पळयतात गोंया भितर भारतीय जनता पार्टी ही वाडोवपाक लागून सबंद गोंयभर वेगवेगळ्या सगळ्या गांवां भितर, म्हणजे अशें एक गांव आसूं शकना गोंया भितर की ज्या गोंयांतल्या गांवां भितर मनोहर भाई पावूना. हो तेंचो जो प्रवास आसा आनी कार्यकर्त्यांक त्यांच्या बद्दल आपुलकी हें तांच्यांनी गोंया भितर आपण दाखोवन दिल्लें आसा. आनी 2000 कारण 94 ते आमदार जाले आनी केवळ 6 वर्साच्या कालावधीत भारतीय जनता पार्टी संघटनेच्या दृश्टीन 2000 व्हडलोच जावन आसलो, पण अशा वेळाचेर 10 आमदार आयिल्ले त्या वेळाचेर, पण त्या वेळाचेर भारतीय जनता पार्टीचें तांच्यांनी सरकार ह्या गोंया भितर स्थापन केलें आनी बाकीच्या वेगवेगळ्या पार्टीतले लोक आपल्या बरोबर हाडून सुद्धा तांकां भारतीय जनता पार्टीच्या ध्येय धोरणा भितर वावर करपाक दिवप, अशा तरेचो छाप तेंच्यांनी 2000 मारलो आनी भारतीय जनता पार्टीचें सरकार ह्या गोंया भितर तेंच्यांनी 2000 हाडलें. आनी तेंचेर भारतीय जनता पार्टी सबंद गोंया भितर बऱ्या तरेन एक राज्य करपाक लागली, बऱ्या तरेन तांच्यांनी आपलो छाप दवरलो. गोंया भितर विरोधी पक्ष नेतो म्हण आसत, गोंय राज्याचो मुख्यमंत्री म्हण आसत, किंवा ह्या भारत देशाचो डिफेन्स मिनिस्टर म्हणून आसत, ह्या सगळ्या हातून आपण एक वेगळो मनीस आसा, वेगळेपण आसा. आनी हे सगळे आसून सुद्धा इतल्या वयल्या दर्ज्यार आसून सुद्धा आपण एक सामान्य मनीस अशा तरेची छाप तांच्यांनी ह्या राजकारणा भितर दवरली. एक सच्चा कार्यकर्ता एखाद्याक आसत की एखाद्या कार्यकर्त्याक लागून एखाद्याक जर कितें असो करपाचें आसत जाल्यार ते वेगळ्या पद्धतीन वेगळ्या मार्गान वचून करून दिवपाचें जे साधन हे करताले ते मनोहर भाई पूर्णपणे त्या कार्यकर्त्याक करून दिताले. हे सगळे आमी पळयता की एखाद्या वेळार तेंचे विचार वेगळे आसताले, एखादी तांकां गोष्ट पटत नासताली,
पण पार्टी म्हणून जर तांकां सांगलें आसत की ही गोष्ट करपाक जाय जाल्यार ती मना विरोधी आसून सुद्धा त्याच हातूंतल्यान त्याच नेटान त्याच्या फाटल्यान उबो रावन ते कार्य करपाची कुवत ही तांच्या भितर आशिल्ली आनी अशा तरेन वेगवेगळ्या हातूंतल्यान एक वेगळे राजकारणा भितर एक गोंया भितर तेंच्यांनी उदरगत आसात. तेंच्यांनी मंगलाताई खाडेलकरान वेवस्थीतपणे एकंदर ते सगळें सांगिल्लें आसा. पण एक वेगळ्या पद्दतीचें राजकारण ह्या गोंया भितर एक वेगळें डेव्हलपमेंट गोंय हेंच आपलें केवळ गोंया भितर प्रत्येक गांवाचो विकास जावपाक जाय प्रत्येक शहराचो विकास जावपाक जाय अशा तरेचे ध्येय दोळ्या समोर दवरून तेंच्यांनी हें काम केल्लें आसा. आनी ताका लागून आज हांव खरोखरच मंगलाताई खाडेलकर हांचो आभारी आसा कारण तेंच्यांनी खऱ्या अर्थान बऱ्या तरेचें हें सगळें पुस्तक रुपान तेंचें एकंदर जें चारित्र आसा एकंदर तेंचें जें राहणीमान एकंदर तेंचें जें राजकीय क्षेत्रांतलें काम आसा हें सगळ्यां समोर दवरपाचें काम तेंच्यांनी केल्लें आसा. ताका लागून हांव खरोखरच मंगलाताई खाडेलकर हांचे आभार व्यक्त करतां आनी त्या पुस्तकाचे प्रकाशक नवचैतन्य प्रकाशनचे शरद मराठे हांचे आभार व्यक्त करता कारण तेंच्यांनी पुढाकार घेवन हें पुस्तक प्रकाशन करपाचें काम केल्लें आसा. हांव ताका लागून तेंचे आभार व्यक्त करतां आनी तुमी सगळे भयणीचे चाहते मोठ्या संख्येन हांगा व्हेरी शॉर्ट नोटिसीचेर हांगा आयले ताका लागून तुमचे आभार व्यक्त करतां आनी म्हजी 2 उतरां सोंपयतां. देव बरें करूं. धन्यवाद. नवचेतना प्रकाशन हांच्या वतीन आयज एक मनोहर कथा ह्या पुस्तकाच्या उक्तावणाच्या सोहळ्याक व्यासपीठार म्हजे बरोबर आसात गोंय राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री सदानंद शिव तानवडे, ह्या पुस्तकाच्यो लेखिका मंगलाताई खाडेलकर, ह्या पुस्तकाचे प्रकाशक नवचेतना प्रकाशनचे श्री शरद मराठे. आज बाईची दुसरी पुण्यतिथी आणि त्या निमित्तान आज या भारतीय जनता पार्टीच्या वतीन पुस्तक विमोचनाच्या कार्यक्रमाक उपस्थितांपैकी आशिल्ले राज्याचे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, बाकी सगळे मंत्री विश्वजी, जेनिफर, फिलिप नेरी, पार्टीचे सगळे आमचे पदाधिकारी, पार्टीचे सगळे आमदार आणि भाईचे सगळे मोगी भाव आणि भयणांनो, ह्या पुस्तकाचेर उलयता आसतना मंगलाताई खाडेलकर हांच्यांनी भाईचो पुराय प्रवास 30-35 वर्सांच्या कार्यकाळात तांच्या सामाजीक जिवनांतलो तांचो प्रवास, तांच्या वैयक्तीक, तांच्या फॅमिली ह्या सगळ्यां कडेन हांव हे मुद्दाम कित्याक सांगता, भाईचेर आतां पर्यंत म्हणजे सरकारात बरयल्लें जें श्री नितीन गोखले हांच्यांनी बरयल्लें आनी सरकाराच्या वतीन आमी पब्लीश केल्लें कॉफी टेबल बूक, बाईची वेगवेगळी म्हणजे छायाचित्र जी एवेलेबल आमचे कडेन आशिल्ली तेजेर आमी कॉफी टेबल बुकूय काडलो. आनी ताज्या उपरांत एक नितीन गोखले हांच्यांनी तांच्या चरित्राचेर दिता आसतना तांचे वेगवेगळे पैलू हे सरकारांतले किंवा तांचे बिगर सरकारी कामांतले संरक्षण मंत्री म्हणून आसतले, मुख्यमंत्री म्हणून आसतले, विरोधी पक्ष नेते आसतले, हाजे एक सामाजीक कामाशी रिलेटेड आमी जेका म्हणटा की तांच्यांनी वैयक्तीक म्हणजे मनोहरबाई वैयक्तीक रित्या कशें आशिल्लें हाजो टच ह्या पुस्तकांत नाशिल्लो. आनी तोच नेमको टच जो आसा हो मंगलाताई खाडेलकर हांच्यांनी दिवपाचो प्रयत्न केला आनी निश्चितच की तांच्यांनी ज्या पद्दतीन म्हणजे पुस्तक निवेदन करता आसतना तांच्यांनी हांव फक्त वेगवेगळ्यांची नांवां घेतली अशेंच म्हणना की नांवां घेतली ताजे पेक्षा कितलेशाच चड मनशां ती मेळ्ळी. मुंबईतल्यान हांगासर पर्सनली येवन कितलेशाच जाणांच्यो गाठी भेटी घेवप, तांचे कडेन जाणून घेवप आनी अध्यक्षान जशें सांगलें दुसरे फावटी हें सगळें तुमी उलयलां तें रिकॉर्डिंग करून घेवन पुस्तक आपूण हें बरयलां तें बरोबर आसा काय ना, कितें बदल जरी करपाक जाय म्हणजे खुद्द म्हाकाच 3 फावटी ते मेळून तेंच्यांनी रिकन्फर्मूय केलें ज्यो गोश्टी आनी तांच्यांनी जे राजकारण आनी समाजकारण हाज्याय पलीकडे भाई कितें आशिल्लें हे पुस्तक रुपांत हाडपाचो प्रयत्न केला. निश्चितच अजुनूय म्हाका एक दिसलें की तेंच्यांनी म्हटलें की अजुनूय बी वेगवेगळ्यो गजाली आपल्याक भितर अपडेट किंवा अपग्रेड करपाच्यो ज्यो आसा त्योय करपाची आपली तयारी आसा. निश्चितच रित्या एक मनोहर कथा हें पुस्तक हांवें एकाच खातीर म्हणटलो म्हणजे हांव तेंच्या आज राजकीय आनी सामाजीक जिवनाचेर तेंच्या आज मुद्दामून हांव उलोवचो ना, तें पुस्तक रुपांत तेंच्यांनी उलयलाच, पण हें पुस्तक म्हत्वाचें कित्याक आसा तर हें पुस्तक म्हत्वाचें इतक्याच खातीर आसा म्हणजे आमच्या सारकिले सामान्य कार्यकर्ते काम करत 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 राजकारणांतल्या उच्च शिखराचेर पावले. फुडल्या 30-40 वर्सांत सुद्धा हांव फक्त भारतीय जनता पार्टीन म्हणना तर समाजकारणांत युवकांक प्रेरणास्थान आसपी मनोहरभाई पर्रीकर आसा, हें खूब म्हत्वाचें आसा. तांच्या खातीर हें पुस्तक जें आसा हें खूब म्हत्वाचें आसता कारण हें पुस्तक नवीन तरुणांच्या पर्यंत वचप हें गरजेचें आसा. कारण हें पुस्तक फक्त कारण हांगा बसलेल्यांक सगळ्यांक भाई खबर आसा, वेगळो भाई सांगपाची गरज ना,
हांगा बसलेल्या कितल्याशाच जाणांनी कारण भाईक प्रत्यक्ष तांच्या बरोबर काम केला, पळयला, अनुभवला, वेगवेगळ्या गजालीचेर वेगवेगळे फुडें. पण हांवें कित्याक म्हटलें कारण आत्ताचो जो तरणाटो 20 वर्सांचो आसा ताका कदाचित भाईक तेंच्यांनी पळोवंक ना, त्या पद्दतीन तेंच्यांनी वळखूंक ना. म्हणून तांच्या सामाजीक जिवनांत, राजकीय जिवनांत कशा पद्दतीन म्हणजे तेंच्यांनी जे राष्ट्र प्रथम, द्वितीय पार्टी आणि तृतीय आपूण ह्या धर्तीचेर काम करीत जे फुडें आयले म्हणजे तेंच्यांनी सगळो कसलोच न विचार करता राष्ट्र आणि राज्य प्रथम, ताज्या उपरांत आपली पार्टी आणि त्या उपरांत आपूण ह्या धर्तीचेर राजकारण करीत फुडें आयले. केन्नाच तेंच्यांनी आपूण प्रथम म्हणून फुडें येवंक ना किंवा पार्टी प्रथम म्हणूंक ना. म्हाका खबर आसा जेन्ना जेन्ना खंयचोय विशय येतालो तेन्ना राज्य आनी राष्ट्र प्रथम ह्योच गजाली ज्यो आसा ह्यो फुडें आसताल्यो आनी त्याच धर्तीचेर तांच्यांनी प्रेरणा दिवपी काम जे आसा हे गेली कितलीशींच वर्सां सातत्यान केलां. हे पुस्तक अजून एक गोष्टीक म्हत्वाचें कारण ह्या विशयाचेर बरयता आसतना बाब सद्गुरू पाटील हांच्यांनी बरयलें. अजून एक दोग-तीग जाणांनी वेगवेगळे फावटी वेगवेगळे लेखूय बरयता. बट जे मनीस हयात ना ताचे विशीं खरें बरोवचें हें सुद्दां म्हत्वाचें आसता. तो गेल्या उपरांत ताज्यार खंय तरी फाटल्यान कारण तो मनीस ना हांगासर म्हटल्या उपरांत तो एक्सप्लेनेशन दिवपाक काय नासतलो. म्हणून कोण तरी कितें तरी तिसरेंच केन्ना कोणी बरोवचें न्ही हेंय म्हाका दिसता. बट प्रॅक्टिकली जो फॅक्ट आसा तो लोकां समोर येवपाक जाय. म्हणून तर म्हणजे मंगलाताई खाडीलकरान म्हटलें की तुमी बरयल्ल्यो ह्यो ह्यो गजाली आसा त्यो रिकन्फर्म करप ह्यो गरजेच्यो आशिल्ल्यो. आयज हाजेर उलयता आसतना म्हाका दिसता आमी म्हणटाले की एक मौल्यवान रत्न मनोहरभाईच्या रुपांत आमच्यात ना. पण ह्या मौल्यवान रत्नांतले वेगवेगळे गुण जर आमी लोकां समोर हाडटले आसत जाल्यार ते पुस्तक रुपान येवपाची गरज आशिल्लें. ते निश्चितच म्हणजे तेंचे वेगवेगळे गुण, वेगवेगळी कामां, वेगवेगळे कार्य हे ह्या एक मनोहर कथा ह्या रुपांतल्यान आमच्या समोर मंगलाताई खाडीलकर हांच्यांनी हाडलेलें आसा. हांव तेंचें खूब खूब अभिनंदन करता. निश्चितच तेंच्यांनी खूब बऱ्या पद्दतीन एक मनोहर कथा फाटली जरी तांकां थोडोसो उशीर म्हणजे 2 वर्सां कंटिन्युअसली थोडो उशीर लागलो आनी ते प्रकाशन करपी श्री शरद मराठे हांच्यांनी बी हे पुस्तक रुपांतल्यान हें प्रकाशन केलां. हें पुस्तक ज्या पद्दतीन आमी वाचल्या उपरांतूय बी आमकां लक्षांत येतलें की बाईंचे वेगवेगळे गुण, वेगवेगळे तेचे आशिल्ले हे सगळ्यांनी ज्या पद्दतीचो रिस्पॉन्स मंगलाताई खाडीलकर हांकां दिला त्या खातीर आयच्या तेंच्या दुसऱ्या पुण्यतिथीच्या निमित्तान आमी भारतीय जनता पार्टीच्या वतीन ह्या पुस्तकाचें प्रकाशन सुवाळो हांगासर घडोवन हाडलो. आयच्या दिसा इतकेंच सांगतालो की अंत्योदय तत्वाचेर तेंच्यांनी जे राज्य चलोवपाचो जो संकल्प सोडिल्लो म्हणजे समाजांतल्या शेवटच्या मनशा पर्यंत सरकाराची हर एक येवजण पावची त्याच धर्तीचेर परत एकदां आज आमचें सरकार, भारतीय जनता पार्टीचें सरकार त्याच तत्वाचेर काम करीत आसा. आमकां अंत्योदय तत्व हें खूब म्हत्वाचें आसा. समाजांतलो दुर्बल घटक, समाजांतलो अति मागासवर्गीय मनीस हाजेर सगळ्यो येवजण्यो आसतल्यो किंवा सरकाराची कामां आसतलीं किंवा सामाजीक सगळें आसतलें हें फुडें व्हरपा खातीर सदोदीत आमचें सरकार कार्यरत उरतलें. आनी म्हाका दिसता भाईक खरी आदरांजली, खरी श्रद्धांजली जर कितें आसत जाल्यार राष्ट्र प्रथम ह्या भावनेत काम करून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आमी पावचें आनी तांच्यांनी घालून दिल्लें कार्य हें सदोदीत फुडें व्हरचें हीच खरी भाईक श्रद्धांजली आसतली. इतकेंच सांगता आनी हांव म्हाजी 2 उतरां सोंपयता. देव बरें करूं. आणि मंगलाताई खाडीलकर आणि चैतन्य गोडके खास करून मुंबईच्यान हांगा आयिल्ले आसात. आमी तेंचे गोंयच्या सगळ्यांच्या वतीन मनापासून तेंचे आभार मानता. आम्ही सगळे गोंयकार आसा, मनोहरभाईची पुण्यतिथी आसा, आभार मानप योग्य ना पण कार्यक्रम हो शेवट वंदे मातरम जातलो. परत एकदा सगळ्यांचे मनातल्यान आभार मानता या कार्यक्रमात.